संगमनेर तालुक्यामधील धांदरफळ बुद्रुक येथील स्वदेश सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा सणानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर सजावट स्पर्धेमध्ये भाऊसाहेब ओमाजी डेरे यांचा ट्रॅक्टर तर लक्ष्मण क्षीरसागर यांची बैलजोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे गेले 7 वर्षांपासून बैलपोळा निमित्ताने उत्कृष्ट बैलजोडी आणि ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेतली जाते। दिवसेंदिवस या स्पर्धेसाठी धांदरफळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गावातील बाजारतळाच्या प्रांगणामध्ये 47 ट्रॅक्टर, 4 बैलजोड्या आणि 1 घोडा या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता। सर्व सहभागी ट्रॅक्टर चालक, बैलजोडी चालक आणि घोडा चालक यांना सतीश सेवाभावी संस्थेच्या वतीनं सहभागाचे प्रमाणपत्र, मेडल आणि 500 रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ट्रॅक्टर चालकांनी आकर्षक सजावट, वृक्षसंवर्धन, श्रीजन्माचे स्वागत करूया, थोरा मोठ्यांसह आईवडिलांचा आशीर्वाद आणि काळ्या मातीची सेवा या विविध विषयांवर समाज प्रबोधनपर तसेच कृषी कन्यांच्या हाती ट्रॅक्टरचे सारथ्य असे सामाजिक संदेश साकारले होते। या स्पर्धेचे परीक्षण संगमनेर महाविद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र पाटील, कला शिक्षक विठ्ठल मुंगसे, भास्कर कवडे, डॉक्टर संजय थोरात व राजवी चौधरी यांनी केले। तर परीक्षणानंतर जितेंद्र पाटील यांनी सहभागी झालेल्या सर्व ट्रॅक्टरांपैकी भाऊसाहेब ओमाजी डेरे यांच्या ट्रॅक्टरला प्रथम क्रमांकाचे 3101 रुपयांचे, गणेश रावसाहेब डेरे यांना 2101 रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे, तर रावसाहेब ओमाजी डेरे यांना तृतीय क्रमांकाचे 1501 रुपयांचे, तर सागर रावसाहेब गोपाळ यांना चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन आणि सन्मान चिन्ह देत सन्मानित करण्यात आले। बैलजोडी सजावट स्पर्धेमध्ये लक्ष्मण क्षीरसागर यांना 3501 रुपयांचे प्रथम क्रमांकाचे, तर आबासाहेब क्षीरसागर यांना 2101 रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे, तर 1501 रुपयांचे उद्धव गोरडे यांच्या बैलजोडीने, तर संजय गुंजाळ यांच्या बैलजोडीने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। बैलपोळा उत्सवासाठी बाजार समितीचे माजी सभापती अनिल देशमुख, सरपंच उज्ज्वला देशमाने, नवनाथ देशमाने, संगीता देशमाने, ओमकार देशमाने, भारत कोल्हे, नवनाथ नाईकवाडी, सुनील देशमुख, शिवाजी काळे, भानुदास शेटे, विजय कोल्हे, संजय देशमुख, राजेश शिंदे यांच्यासह स्वदेश सेवाभावी संस्था, स्वदेश युवा प्रतिष्ठान, विद्यासंस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। या प्रसंगी सूत्रसंचालन स्वदेश सेवाभावी संस्थेचे सचिव दत्ता कासार यांनी केले, तर आभार नवनाथ देशमाने यांनी मानले। या ठिकाणी ट्रॅक्टरने घेतली आणि आधुनिक शेतीला आम्हाला पर्याय ट्रॅक्टर शिवाय नाही ते लक्षात आलं। परंतु खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देशातला हा उत्सव पहिला विणा आहे। खऱ्या अर्थाने आजचा उत्सव आनंदात शेतकरी बांधव करतात, म्हणून राजाची कृपा झालेली आहे आणि आनंदात सर्व शेतकरी बांधव आपल्या सध्या राजाला म्हणजे आपल्या ट्रॅक्टरला बैलाच्या रूपाने या ठिकाणी पाहताय आणि आधुनिक युगातला शेतकरी आनंदाच्या सुखामध्ये या ठिकाणी आज या बाजारात पोहोचतोय। या संकल्पनेला जवळजवळ 7वं वर्ष हे आपलं या ठिकाणी पूर्ण होत आहे। या 7व्या वर्षामध्ये भरभरून प्रतिसाद सर्वच आमच्या एजन्सीने दिलाय। आज महिंद्रा महिंद्रा ट्रॅक्टरचे जे किसानच्या वतीने सर्व्हिस कॅम्प आयोजित केला होता त्यांच्या दृष्टीने सगळ्यात आणि आपण 7 वर्षापासून धांदरफळ बुद्रुक येथे बैलपोळा साजरा करत आहोत। 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। गावामध्ये 4-5 बैलजोडे आल्यानंतर पोळा आहे का नाही आता गावात वाटत आता बैलजोडे यायच्या मिरवणूक झाली की मारुती रायाचं दर्शन घेऊन सगळे लोक निघून जायचे। म्हणून 7 वर्षापूर्वी मी आणि ग्रामस्थ आणि सरपंच, उपसरपंच त्यावेळेचे बॉडीचे सदस्य आणि सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की आपली शेती ही आधुनिक झालेली आहे। आधुनिक शेती असल्यामुळे बैलाची जागा ट्रॅक्टरला आपण ट्रॅक्टर पोळा का साजरा करू नये आणि आपण आता ट्रॅक्टर पोळाची सुरुवात केली।
7 वर्ष 7वं वर्ष तिथं चालू आहे. सुंदर असं नियोजन असतं. असंख्य ट्रॅक्टर मालक चालक यामध्ये सहभागी होतात आणि आनंदाने आपण बरीच पोळा साजरा करत असतो. त्याचबरोबर ट्रॅक्टर पोळा सुद्धा साजरा करत असतो. आणि ट्रॅक्टर पोळा साजरा करत असताना मग आपण उत्कृष्ट सजावट, त्यानंतर उत्कृष्ट त्याच्यामध्ये पोस्टर्स, तू त्या साईडने हे सगळे त्याचा आपण सगळ्यामध्ये परीक्षक येतात. याच्यामध्ये कोणत्याही ट्रॅक्टरवाल्याचं नाव टाकलं जात नाही. त्याला नंबरिंग दिला जातो आणि त्या नंबरिंग प्रमाणात त्या परीक्षकाला कोणत्याही ट्रॅक्टरवाल्याचं नाव आहे असं दिसत नाही आणि त्याचं परीक्षण केलं जातं. त्याच्यामध्ये परीक्षणामध्ये यावर्षी आपल्याला ख्यातनाम असे जितेंद्र पाटील सर ज्यांचं परीक्षण नगर जिल्ह्यामध्ये वेशभूषा असेल, विविध स्पर्धा असतील, डान्स स्पर्धा असतील, याच्यामध्ये ते सहभागी असतात आणि त्याच्यामध्ये परीक्षक म्हणून एकदम चोख आपलं काम करत असतात. त्याचबरोबर राजू चौधरी एक कला शिक्षक आहेत, ते सुद्धा आपले परीक्षक आहेत. त्याचबरोबर विठ्ठल मुंगसे हे सुद्धा एक कला शिक्षक आहेत. त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं परीक्षण आपल्या याच्यामध्ये केलेलं आहे. त्या विशेष कार्यक्रमाला आपल्या यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सगळे ट्रॅक्टर मालक चालक, आपले सगळे मित्र परिवार, स्वदेश सामाजिक अभिनंदन करतो आणि आपल्या समोर निकाल सादर करत असताना आनंद होतोय. ही स्पर्धा फक्त ट्रॅक्टर सजवण्याची नाही, त्यासोबत आपण कुठला सामाजिक संदेश देतोय, सांस्कृतिक संदेश देतोय, देशाच्या प्रगतीचा संदेश देतोय. या संदेशाला सुद्धा या स्पर्धेमध्ये अत्यंत महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी जेही स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते त्या स्पर्धकांच्या या स्पर्धेशिवाय यामध्ये विशेष जी बाब आम्हाला जाणवली की पर्यावरणाचा संदेश असेल, झाडे लावा झाडे जगवायचा असेल, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा असेल, स्वच्छ भारत समृद्ध भारत, तसेच सौमूल्य, युनिटी, शेती संदेश, आई वडिलांचं शेवटपर्यंत संवर्धन करण्याचा संदेश, स्त्री धर्माच्या स्वागताचा संदेश, महिला सुरक्षेचा संदेश, अशा अनेक संदेशांनी हे ट्रॅक्टर सज्ज होते आणि त्यामुळे हा विकास जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. बैलासोबत सुद्धा जे स्पर्धकांमध्ये सहभागी झाले की बैलाची ताकद काय होती, त्याची रग काय होती, त्याचं चैतन्य काय होतं, हे सगळं आम्ही या परीक्षेमध्ये बघितलंय आणि यामध्ये विशेष करून बैलासोबत घोडा सुद्धा या ठिकाणी स्पर्धकांनी सहभागी झाला. मी बैलपोळा स्पर्धेचा निकाल आपल्यासमोर सादर करतोय. बैलपोळा स्पर्धेमध्ये उत्तेजनाचं पारितोषिक जात आहे. चतुर्थ क्रमांकाचं उत्तेजनाचं पारितोषिक संजय गुन्हा यांना जोरदार टाळ्या. एस नान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.